चव्हाणच्या मागे आम्ही दोघं एवढे खंबीर आहेत तरी आम्हाला ताप होतं किती मरणाचं. शासकीय कागदच त्यांना पाहिजे. डुप्लिकेट झालं की सर असं होतंय ते. फोटो नाटक थोडं जरी आलं का नाही तरी त्यात तसं होतंय सर. आपल्याला अडचण नको म्हणून आपलं आणि त्यांचं रेकॉर्ड. पाटील विषय असा आहे, टिकणार आणि रितसर असेल तर करू, नाहीतर पैसे द्यायचं गुतायचं उगं त्या 4-5 वर्ष हेळक्यात जायचं ती काय नको आहे आपल्याला. तर नाही आपलं तसल्या हेळक्यातला तर विषय नको. आता मी आपल्या शाळेतल्या काही गोष्टी बघतोय का नाही बरं किती वर्ष झालं पण ती हेळक्यात राहिलंय ती राहिलंयच का नाही. काम करताना नाही सर कसं का असाना पण ती झालंय का क्लिअर आजपर्यंत आहे का नाही. मला माहित झालंय ना तुम्ही ताप तेवढा करून घेतला ती विरोधावर आहेत माझ्या. एक इमानदारीने सांगायचं संघटना विरोधावर आहेत माझ्या सगळ्या. लोक किती विरोधावर आहेत. हार गेले का अजून पुढे खरं सांगाय का नाही गेलो. माझ्या माझा बेस आहे तेवढा. मी चव्हाणच्या कामात इतका स्ट्रॉंग बेस आहे. ऐका डुप्लिकेट आहे पण बेस आहे. तुम्हाला ते बी सांगतो. ऑर्डर डुप्लिकेट आहे पण बेस कसा आहे सांगायला. पुढं तरी मी शासनाला वेंडगोळ करून त्यांना ऍड केलेलं आहे. ऐका ही का येत नाही मी का चव्हाण 2009 ला होता का. पण कोर्टाने हा म्हणलं का नाही बेस केवढा केला लक्षात घ्या म्हणजे आपलं तरीच सरळ होणार आहे. मान्यता देणार आहे आपल्या शासन आणि आपल्याला बाबर साहेब अप्रूव्ह करणार. संस्थेच्या ठरावाचा आदेश टाकून ओके म्हणणारे माणसं 5 जण रीतसर बसलेत. स्टॅम्पिंग झालं. आपण कार्यरत आहेत सगळे. त्यामुळे आपल्याविषयी कोणी बोललं काय होत नाही झटवाकडं काय झालं तर चव्हाण सुद्धा आमच्या फौजदारी गुन्हे मागे दाखल झाले असते. चव्हाण सुद्धा का टेकला त्याचे कारण आम्हालाच माहिती. त्याला कसा हेंडगोळ्यात गुतीला ते फक्त मला माहिती आहे. उद्या नाही लागू द्या कामाला मला वाईट नाही. मी त्याचे पैसे द्यायला होणार साहेबाला. ते बी क्लिअर आहे. साहेब याला होत नाही मी काल परवाच म्हणलं होत नसल्याचे देऊन टाका जाऊ दे घरी. ते म्हणते वैतागलंय माझं काय होत नसलं मला देऊन टाका जाऊ दे. काय केलंय आपण काय चुकीचं आहे त्याचं आपल्याला नाही होत कसं हो. आपल्याला राहिल्या ते 10-12 वर्ष त्याच्यात जर हेळक्यात जर गेलं का नाही 5-6 वर्ष आपल्याला जिंदगीत मिळतच नाही का. कॅन्सल झालं तर नुसतं कॅन्सल होईल आपल्याला कारवाई होईल का. नाही होणार नाही. नाही सर ते सोपं नाही. आज पैसा एक तर कुणाकडे नाही. कुठनं तर रोज कपाचकी करून पैसे भरावं लागतात. जय महाराष्ट्र. मी विजयकुमार गुंड, जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेना सोलापूर. गेल्या 4 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाचा वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 2 या ठिकाणी असणाऱ्या अवधूत विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे यांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये ते शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेऊन शासनाला आणि न्यायालयाला कशाप्रकारे फसवलेलं आहे याची स्वतः कबुली देत आहेत. गावातील गावकऱ्यांनी हा व्हिडिओ शिक्षक सेनेकडे पाठवून याबाबत शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. या व्हिडिओमध्ये माजी शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचं नाव आलेलं असून आर्थिक देवाणघेवाणीचा उल्लेख आलेला आहे. शासनाकडं आणि शिक्षण विभागाकडं शिक्षक सेनेची मागणी आहे की या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सुमोटो स्वतः दखल घेऊन या मुख्याध्यापकाच्या शाळेतील नियुक्त्या आणि त्याच्या मान्यता याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ असेल तर त्यावर शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हॅलो काळेसाहेब जय महाराष्ट्र. विजयकुमार गुंड बोलतोय. हां सर. शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष सोलापूर. पालकमंत्री साहेबांना एक मेसेज पोचवायचा आहे तुमच्या मार्फत. मी तुम्हाला एक व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर केलाय सोलापूर जिल्ह्यातला. एका शाळेच्या मुख्याध्यापकाचा तो व्हिडिओ आहे आणि तो प्रचंड व्हायरल झालाय सोलापूर जिल्ह्यात. आणि त्या शाळेतल्या शिपायाची मान्यता कशा प्रकारे बोगस घेतली, कोर्टाला शासनाला कसं फसवलं असं तो उघडपणे बोलतोय त्याच्यामध्ये. तर शिक्षण विभागाकडे आम्ही मागणी केलेली आहे की संबंधित शाळेवरती कारवाई करा, त्याची चौकशी करा. पण नेहमीप्रमाणे हे सगळं दडपलं जातं. तर पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि स्वतः शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना बोलावं. ठीक. शक्य झाल्यास तुम्ही सांगा किंवा मला फोन लावून मी बोलतो. ठीक.